दिल्लीच्या जामा मशीद परिसरात तिबेटी लोकांच्या मार्केटला भीषण आग लागली। या आगीत 130हून अधिक दुकानं जळून खाक झालीत। सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे। आगीचं नेमकं कारण समजू शकलं नसलं तरी शॉर्ट सर्किटनं आग लागली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येते। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी तातडीनं पक्षाची धुरा खांद्यावर घ्यावी अशी मागणी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली आणि त्याला खुद्द माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही अनुमोदन दिलं। कार्यकारिणीच्या बैठकीला पक्षाध्यक्षा सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित नव्हत्या। याचवेळी के अँटोनी आणि इतर नेत्यांनी राहुल गांधींनी पक्षाची कमान हाती घेण्याचा आग्रह धरला। पक्षातील नेत्या कार्यकर्त्यांची इच्छा सोनिया गांधींना कळवली जाईल आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असंही अँटोनी म्हणाले। दरम्यान कार्यकारिणीत राहुल गांधींनी मोदी सरकारच्या वर जोरदार हल्लाबोल चढवला। अनुरूप भारतीय जनता पार्टी और मोदी सरकार की लोक विरोधी नीतियों से व्यापक जनसंघर्ष चलाने हेतु आदरणीय श्री राहुल गांधी कांग्रेस प्रेसिडेंटशिप का कार्यभार संभालने एनडीटीव्ही इंडिया चॅनलवरची एक दिवसाची बंदी उठवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। पीटीआयच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं। पठाणकोट हल्ल्याचं वार्तांकन करताना एनडीटीव्हीनं अतिशय संवेदनशील माहिती उघड केली जी देशविरोधात होती। तसंच त्यामुळे लष्कराचा आणि इतर लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता असा आरोप आहे। माहिती आणि प्रसारण खात्याच्या समितीनं याबद्दल एनडीटीव्हीला नोटीसही बजावली होती। मात्र त्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं एनडीटीव्हीला 9 तारखेला एक दिवस चॅनल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते, ज्यावरून देशभर गदारोळ माजला होता।